छत्रपती संभाजीनगरचे एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांनी आता नवनीत राणा यांच्यावर सडकून टीका केलेली आहे। राणा प्रसिद्धीसाठी चीप स्टंटबाजी करतात। कॅमेरा दिसला की चित्रपट सुरू आहे असं त्यांना वाटतं, असा टोला सुद्धा जलील यांनी लगावलेला आहे। यावर राणा आता नेमकं काय प्रत्युत्तर देणार हे पाहणं मात्र महत्त्वाचं आहे। दरम्यान जलील यांच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावी यांनी हैदराबादमध्ये नवनीत राणा यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात गुन्हा दाखल झाले। काय हे की मतलब खूप चीप पब्लिसिटीसाठी ही महिला जी आहे ना खूप सारे स्टंट्स करते। म्हणजे मला वाटत नाही की तिला इतकं जास्त महत्त्व देण्याची आवश्यकता आहे। म्हणजे तिला असं वाटतं की नॉर्मल जीवनामध्येही ती फिल्म ॲक्ट्रेससारखी वागतं। तिच्या बोलण्याचा आणि तिच्या म्हणजे इतके ॲक्टिंग ती करते ना की लोकांना कळतं की यार हे नॅचरल वाटत नाही ही महिला करके। आणि राजनीतिकसाठी कोणत्या खालच्या पातळीवर ती जाऊ शकते। कारण हे काय आहे की चीप स्टंट्स करणारे हे लोक आहेत, ते दोघं बायको नवरा जे आहे ना, तिला असं वाटतं की नाही मी एका फिल्मची शूटिंग आहे, तिला कॅमेरा बघितलं की तिला असं वाटतं की मी फिल्मची शूटिंग करत आहे का। म्हणजे तिच्या बोलण्याचा वागण्याचा असा पद्धत असतं। नॉर्मल बिहेव करा, तुला कळेल 4 तारखेला। मोहम्मद इरफानचा माधव सावरगावी, साम टीव्ही, छत्रपती संभाजीनगर।